गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सायन्स पार्ट फर्स्ट यामधील तिसऱ्या प्रकरणाकडे वळतोय, रासायनिक अभिक्रिया व समीकरण. आपण या प्रकरणामध्ये मागच्या तासिकेमध्ये अभिक्रियांच्या प्रकारातले दोन प्रकार शिकलो, संयोग अभिक्रिया आणि अपघटन अभिक्रिया. आज आपण तिसऱ्या प्रकारात जातोय, विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेमध्ये आपण सुरुवातीला जे आहे, जे यापूर्वी आपण बऱ्याचदा घेतलेलं उदाहरण जे आहे ते उदाहरण घेतो. कॉपर सल्फेटचं निळ्या रंगाचं द्रावण जे आहे, या द्रावणामध्ये आपण जेव्हा जस्ताची पूड टाकतो, ती पूड घातल्यानंतर ते झिंक सल्फेट हे रंगहीन द्रावण तयार होतं. ते रंगहीन द्रावण तयार होतं म्हणजे तिथे उष्णता बाहेर पडलेली असते. हे रासायनिक समीकरण जे आहे यावरून असे समजते की कॉपर सल्फेटमधील जे कॉपरचे आयन आहे, या आयनांची जागा झिंक अणूपासून तयार झालेले जे झिंकचे आयन आहे ते घेतात. वाक्य लक्षात घ्या, आयनांचे इथे बदल होताना दिसते आपल्याला. दुसरा मुद्दा, कॉपरचे जे आयन आहे, कॉपरपासून तयार झालेले जे आयन आहे, त्या केसमध्ये कॉपरचे अणू जे आहे ते बाहेर पडतात. म्हणजे झिंकमुळेच कॉपर सल्फेटमधील जे कॉपरचे आयन आहे त्यांचं विस्थापन तिथे होताना बघायला मिळतं. असं सेम जे आहे, जस्ताप्रमाणेच लोह आणि शिस यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे जे आहे आयनांची अदलाबदल जे आहे ही आपल्याला बघायला मिळते. ही अदलाबदल होऊन ते नेहमी तांब्याला जे आहे त्यांच्या संयुगातून विस्थापित करत असतात. मुलांनो, तुम्ही हे लक्षात घ्या, विस्थापनाची प्रक्रिया करत असताना तांब्याला विस्थापित केले गेले तिथे प्रत्येक वेळी. ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय प्रामुख्याने. इथे अभिक्रिया बघा तुम्ही. ह्या अभिक्रिया बघत असताना इथे कॉपर सल्फेट आहे आणि हे ॲक्वायस सिच्युएशन मध्ये आहे, त्यांची कंडिशन ॲक्वायस कंडिशन आहे. झिंक जे आहे ते स्थायू अवस्थेमध्ये आहे. इथे पहिलं अभिक्रियाकारक कॉपर सल्फेट जे आहे, त्या कॉपर सल्फेट मधला आपल्याला उत्पादितेमध्ये फक्त SO4 दिसतंय. आणि दुसरं जे अभिक्रियाकारक आहे ते झिंक आहे. झिंक आणि सल्फेट हे एकत्र आले आणि उत्पादितामध्ये ते झिंक सल्फेट या ॲक्वायस कंडिशन मध्ये ते एकत्र आलेले. आणि कॉपर जे आहे स्थायू अवस्थेमध्ये पूर्णपणे स्वतंत्र झाले. इथं पूर्णपणे स्वतंत्र होणं म्हणजेच काय, त्याला आपण विस्थापन होणं. याचं सेम जे आहे लोह आणि शिसे याच्यामध्ये सुद्धा कॉपर विस्थापित होतो. अजून एक उदाहरण आपण बघूयात, सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट जे आहे AgNO3 हे सुद्धा आपल्याला ॲक्वायस सिच्युएशन मध्ये बघायला मिळतं. त्याच्यासोबत दुसरा अभिक्रियाकारक म्हणून सोडियम क्लोराईड आहे, ते पण ॲक्वायस कंडिशन मध्ये आहे. या दोघांची जलीय अवस्था जी आहे, ही दोघांची जलीय अवस्था आहे. हे दोघे अभिक्रियाकारक आहे. उत्पादित या कंडिशन मध्ये आपल्याला तिथे जे आहे सिल्वर क्लोराईड मिळाले आणि दुसरं सोडियम नायट्राईट मिळाले. तर ह्या उत्पादितांकडे जे आहे यांच्या विस्थापनाची क्रिया आपण व्यवस्थित बघूया. आपण परत अभिक्रियाकारकांकडे जाऊयात. तुम्हाला सिल्वर नायट्रेट जे आहे पहिले अभिक्रियाकारक म्हणून दिसते. दुसरं अभिक्रियाकारक सोडियम क्लोराईड आहे. मात्र उत्पादितांमधलं पहिलं तुम्ही अभिक्रियाकारक जर बघितलं तर तुम्हाला सिल्वर क्लोराईड दिसतंय. म्हणजे अभिक्रियाकारकामधला Ag जो आहे, सिल्वर जो आहे, तो क्लोरीन सोबत जो आहे तो कंबाईन झालेला आहे आणि त्याने त्याचं विस्थापन AgCl म्हणजे आपण सिल्वर क्लोराईड असं म्हणूयात. त्याचं उत्पादितांमध्ये त्याची अवस्था जी आहे AgCl2 झाली. दुसरं जे उत्पादित आहे NaNO3 याला आपण सोडियम नायट्रेट म्हणतो. इथे तुमचं पहिल्या अभिक्रियाकारकामध्ये NO3 राहिलेला आहे आणि त्याच्यासोबतचं दुसरं अभिक्रियाकारक जे आहे त्याच्यातलं सोडियम राहिलेला आहे. जे नायट्रेट आणि सोडियम हे दोन्ही एकत्र आले आणि उत्पादितामध्ये जे आहे ते आपल्याला सोडियम नायट्रेट म्हणून ॲक्वायस कंडिशन मध्ये एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याला आपण म्हणतो
ही दोन्ही जी उत्पादिते आहे AgCl आणि सोडियम नायट्रेट, ज्याला आपण सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट म्हणूयात, हे दोन्ही उत्पादिते जे आहे ॲक्वायस सिच्युएशनमध्ये आपल्याला एकत्र आलेली दिसतात. त्यांचं दोघांचं तिथे विस्थापन झालेलं आहे. यावरून आपल्याला अभिक्रिया शिकायची बाब. विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेमध्ये जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांची आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतःच्या आयन बनवून घेत असतात, अशा रासायनिक अभिक्रियेला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया. इथे महत्त्वाचा मुद्दा जो आहे, या व्याख्येमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संयुगातील कमी अभिक्रियाशील. एखादा संयुग असेल त्याच्यामध्ये कमी अभिक्रियाशील असे मूलद्रव्य जे असेल त्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील असणारी जी मूलद्रव्ये असतात ती स्वतःचे आयन बनवून घेत असतात. इथे कमी अभिक्रियाशील आणि जास्त अभिक्रियाशील हे दोन वाक्य विस्थापन अभिक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याला आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. यानंतरची आपली पुढची अभिक्रिया जी आहे ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी म्हटलं की तुमच्या समोर दोन भूमिका बजावणारी तिथे लक्षात येतात. तर दोन क्रिया इथे त्यावेळी घडत असतात. आता इथे तुम्हाला नेहमी बघायला मिळेल उत्पादिते पण दोन आहे आणि अभिक्रियाकारके पण दोन आहे. पण पहिले उदाहरण बघूयात. मी तेच उदाहरण घेते तुमचं, पण त्याच उदाहरणाला आपण दुहेरी विस्थापनात कशा पद्धतीने जे आहे घेतो हे लक्षात घ्या. ते तुमच्यासमोर सिल्वर नायट्रेट आहे AgNO3, त्याच्यासोबत अभिक्रियाकारक म्हणून सोडियम क्लोराईड आहे. दोघांची पण कंडिशन जी आहे ती जलीय कंडिशन आहे, ज्याला आपण ॲक्वायस म्हणतो. दोघांची सिच्युएशन ही ॲक्वायस सिच्युएशनमध्ये आहे. अभिक्रियाकारक म्हणून दोघे आहे, मात्र विस्थापित जेव्हा होत असतात तेव्हा सिल्वर क्लोराईड आणि त्याच्यासोबत सोडियम नायट्रेट हे दोघं ॲज अ अभिक्रियाकारक म्हणून आहे, उत्पादिते म्हणून आहेत. हे दोन अभिक्रियाकारक आणि दोन उत्पादिते इथे बघायला मिळत आहे. AgNO3 aqueous plus NaCl aqueous gives AgCl aqueous plus NaNO3 aqueous. हे आपण रासायनिक समीकरणाच्या माध्यमातून बघितलं. याच्यामध्ये aqueous जो आहे तो अतिशय महत्त्वाचा इथे मुद्दा आहे. ज्याप्रमाणे आपण विस्थापन अभिक्रियेमध्ये कमी अभिक्रियाशील आणि जास्त अभिक्रियाशील या शब्दांवर भर दिला होता, तसं या अभिक्रियेमध्ये AQ म्हणजे ॲक्वायस सिच्युएशन जे आहे, जलीय आपण ज्याला मराठीत म्हणतो, ही सिच्युएशन खूप महत्त्वाची आहे. तुम्ही बघताय तुमच्यासमोर असणारी जी अभिक्रिया जी आहे त्या रासायनिक अभिक्रियेकडे दोन अभिक्रियाकारक आहे आणि दोन उत्पादिते आहे. मात्र त्या दोघांकडे जे दोन अभिक्रियाकारक आहे त्यांच्याकडे ॲक्वायस कंडिशन ही त्या दोघांची पण आहे. उत्पादितामध्ये तुम्ही गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला सिल्वर क्लोराईड तो सुद्धा ॲक्वायस आहे आणि सोडियम नायट्रेट सुद्धा ॲक्वायस आहे. म्हणजेच अभिकारकांमधील सिल्वर आणि सोडियम जेव्हा आयनांची अदलाबदल करतात तेव्हा तिथे सिल्वर क्लोराईडचा जो आहे पांढरा असा अवक्षेप तयार होतो. अवक्षेप तयार होणं ह्या दुहेरी विस्थापनातली सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. याच्यामध्ये कोणत्याही अभिक्रियेमध्ये उत्पादितामधील प्रत्येक मूलद्रव्यांचे एकूण वस्तुमान हे अभिकारकांमधील त्या मूलद्रव्यांच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. म्हणजे त्यांची अभिक्रियाकारक म्हणून आणि उत्पादिते म्हणून ही जी त्यांची एक वेटेज आहे ते सारखं आहे आणि त्यांची जी अवस्था आहे ती आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि ॲक्वायस अशी अवस्था बघतो, तर ती अवस्था सुद्धा त्यांची एकच आहे. तुम्ही इयत्ता 9वी मध्ये वस्तुमानाचा अक्षयतेचा नियम शिकलेला आहात, तर त्या नियमावर आधारित दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. मग आपण याची व्याख्या कशी नेमकी असेल याकडे आपण जाऊयात. तुम्हाला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय असा प्रश्न जर आला तर ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. या पद्धतीने तुम्हाला तिथं व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. पण आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय. शेवटचा अभिक्रियेतला हा प्रकार आहे उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया. याला दोन नावं दिलेली आहे, प्रक्रिया आणि अभिक्रिया. त्याच्या व्यतिरिक्त उष्माग्राही हा शब्द तुम्ही जेव्हा बघता, ग्राही म्हणजे ग्रहण करणे,
आणि उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर टाकणे. या 2 शब्दांमध्येच त्याची व्याख्या दडलेली आहे. उष्माग्राही आणि उष्मादायी या दोन्ही अभिक्रियांमध्ये आपल्याला उष्णतेचं आदान आणि प्रदान हे होत असतं. आणि हे जे आदान आणि प्रदान होतं या माध्यमातूनच हे 2 प्रकार पडलेले आहे, उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया. आपण सुरुवातीला बघूयात उष्माग्राही अभिक्रिया. ह्याच्यामध्ये अगदी साधं उदाहरण तुम्हाला देते. तुम्ही सगळेजण बर्फ वितळण्याची प्रक्रिया बघता. तुम्ही हातामध्ये बर्फ घेता, अगदी सहजपणे जो आहे तो बर्फ वितळत असतो. ही क्रिया अगदी सर्वांना तुम्हाला फॅमिलियर आहे. दुसरी जी आहे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट जेव्हा पाण्यामध्ये विरघळतं, ही क्रिया आपण प्रयोगशाळेत बघितलेली. हे बदल जे आहे हे बाहेरील उष्णता याच्यामध्ये वापरली जाते. यामुळे आपण याला म्हणतो उष्माग्राही प्रक्रिया. कारण तुमचं नावच या अभिक्रियेचं नावच आहे की प्रक्रिया आणि अभिक्रिया. ही झाली प्रक्रिया. उष्णता वापरून जी आहे ही प्रक्रिया होणं, ही झाली प्रक्रिया. तर या माध्यमातून आपल्याला उष्णता बाहेर टाकणं आणि उष्णता शोषणं ही प्रक्रिया बघायची. आता आपण उष्मादायीची प्रक्रिया बघतोय. तर उष्मादायीमध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, दायी म्हणजे उष्णता बाहेर फेकणं. तर याच्यामध्ये तुम्ही परत बर्फाचंच उदाहरण बघताय, मात्र त्याची विरुद्ध क्रिया आहे. इथे पाण्यापासून तुम्ही बर्फ तयार करताय. आता तुम्ही बर्फ हातात नाही घेतलेला, बर्फाचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्याचा तुम्ही बर्फ बनवताय. म्हणजे तुम्ही त्याला फ्रीझरमध्ये ठेवणार. जे उष्णता तुम्हाला जी आहे ती नको आहे, ती बाहेर तुम्ही टाकली जाणार. ती उष्णता तुम्हाला गारवा हवाय. तर पाण्यापासून बर्फ तयार होणे हे उदाहरण बघा. अपोजिट उदाहरण आपल्याला उष्मादायीमध्ये बघायला मिळते. दुसरं उदाहरण जे आहे सोडियम हायड्रॉक्साईड, हे पाण्यामध्ये विरघळणे. या दोन्ही भौतिक क्रिया आहे, मात्र याच्यामध्ये उष्णता ही बाहेर फेकली जाते. त्यामुळे उष्मादायी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सहज घडताना दिसते. ह्याच्यामधलं अतिशय कॉमन वापरलं जाणारं जे आहे एक कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असेल, त्याला पाण्यामध्ये जेव्हा टाकतात तर त्याच्यामधनं अतिशय मोठ्या प्रमाणावर जे आहे उष्णता बाहेर टाकली जाते. मात्र ही क्रिया करत असताना कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा पाण्यामध्ये ओततो आपण, तेव्हा उष्णता बाहेर फेकण्याचा दर जो आहे तो अतिशय वेगाने असतो. त्यामुळे तिला ढवळणे आपण ज्याला म्हणतो, ती हलवणे आपण ज्याला म्हणतो, ती ढवळण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने करावी लागते. तर त्यासाठी ही क्रिया करत असताना तुम्हाला तिथे परफेक्ट पर्सन जो आहे तो असेल तरच आपण ही क्रिया करू शकतो. जी उष्णता बाहेर टाकण्याची प्रक्रिया आपल्याला बघायची ठरली तर ही अतिशय परफेक्ट पर्सनकडूनच आपल्याला बघायला मिळते. हे अतिशय म्हणजे सहज उदाहरणं तुम्हाला बघता येण्यासारखे आहे. त्याला आपली उष्मादायीची उदाहरणं झाली. आता आपण जे आहे या उष्माग्राही आणि उष्मादायी ह्या दोघांची व्यवस्थितरित्या सायंटिफिकरित्या जे आहे व्याख्या बघूयात. पहिली आहे उष्माग्राही. ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला आपण उष्माग्राही प्रक्रिया असे म्हणतो. आणि त्याच्या अपोजिट उष्मादायी, ज्या प्रक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियांना आपण उष्मादायी प्रक्रिया असे म्हणतो. या दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत उष्माग्राही आणि उष्मादायी या अभिक्रिया रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण करत असतात. मग उष्माग्राही आणि उष्मादायी या अभिक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये उष्णतेची जी देवाणघेवाण करत असतात हे मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते. याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया या उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात. मग उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारक. आता इथे परत मुद्दा नवीन आला आहे, अभिक्रियाकारक. व्याख्या तुम्हाला सारखी वाटेल पण याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे? अभिक्रियाकारक. या अभिक्रियाकारकांचे जेव्हा उत्पादितांमध्ये रूपांतर होत असते त्यावेळेस उष्णता बाहेर टाकली जात असते. आणि उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होत असताना ते जे आहे उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून सतत त्यांना उष्णता द्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उष्मादायी आणि उष्माग्राही याची 2 उदाहरणं बघूयात आपण. ते CaCO3
हा आपल्याला जे आहे एक सॉलिड अवस्थेमध्ये आहे आणि हा जो कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो उष्णता बाहेर टाकतोय आणि त्याच्यातनं त्याचं उत्पादित जे आहे ते कॅल्शियम ऑक्साईड हे स्थायू अवस्थेत बघायला मिळते आणि त्याच्यातनं कार्बन डायऑक्साईड हा जो वायू जो आहे तो गॅसेस कंडिशनमधनं बाहेर पडतोय. हे पहिलं उदाहरण झालं उष्मादायीचं. दुसरं उष्माग्राहीचं उदाहरण जे आहे कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो पाण्यासोबत आहे अभिक्रियाकारक म्हणून आणि त्याच्यातनं उत्पादित म्हणून कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला तिथे उष्णता जी आहे तो शोषतोय या प्रक्रियेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे दुसरं उदाहरण आहे उष्मादायी अभिक्रियेचं. बाळांनो, तुम्ही 3 अभिक्रियांचा अभ्यास केलाय. तुम्ही ही वाचून घ्याल आणि बहुधा तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरते. आणि ह्या तिन्ही अभिक्रियांचा जो आहे तुम्हाला व्याख्या तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. यापूर्वीच्या कालच्या तासिकेतल्या 2 अभिक्रिया ह्याचं एकूण 5 अभिक्रियांच्या व्यवस्थित व्याख्या आणि उदाहरणे हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे. थँक्यू.